ईशा आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला तुमचा पहिला पुरस्कार आठवतो का, कुठला होता? मी दुसरीत असताना मला पहिलं बक्षीस आयुष्यात हे लिंबू चमचा स्पर्धेत मिळालं होतं. आणि माझ्यासाठी सगळे हसले होते, कारण बाकी रनिंग मध्ये आणि काय लंगडीमध्ये वगैरे अशी मुलं पहिली आली होती. मला एकटीलाच लिंबू चमचामध्ये बक्षीस मिळालं होतं. पण हसायचा भाग बाजूला ठेवून खरंच घरच्यांनी मला असं झालेलं की काय फक्त लिंबू चमच्यातच बक्षीस मिळालं आपल्याला, बाकी कशातच नाही. लिंबू पण तर मिळालं म्हणायचं. हा तेच. बंद केला असता आपण. तर आई म्हणली की नाही हे पहिलं बक्षीस आहे, तर आयुष्यात अजून त्याच्यातच करिअर का नाही केलं लिंबू चमच्यात. आपल्याकडे ऑलिम्पिक्सला किंवा ह्याला काय कॉमनवेल्थला खेळत नाहीत ना लिंबू चमचा. मी मोठे स्वप्न बघते त्यामुळे. वा वा वा, कळलं संकर्षण तिथल्या तिथं. आता आपण देवदत्त यांना विचारूयात की तुम्हाला तर खूप बक्षिसं मिळालेली असतील शरीर सौष्ठवसाठी, पण पहिलं बक्षीस आठवतं का कुठं? पहिलं बक्षीस शाळेत मिळालं होतं, पण मला एका बक्षिसाची अगदी आठवण येते. कॉलेजला होतो अलिबागला, JSM कॉलेजला, आणि सर्वात ज्युनियर असून सुद्धा मी त्या तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट याच्यामध्ये भाग घेतला होता. अलिबागहून मुंबईला जाऊन कॉम्पिटिशन करणं वगैरे हे फार तिकडे म्हणजे पचणारी गोष्ट नव्हती अशी. म्हणून जो आमच्या कॉलेजचा एंट्रन्स आहे त्याच्यासमोर एक नोटीस बोर्ड असायचा. त्या नोटीस बोर्डवर अगदी फार विचित्र असं चित्र काढलेलं माझं, आणि त्या तिकडे मिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी, देवदत्त नागे असं बरंच काय काय विचित्र काय काय लिहिलं होतं. आणि तो बराच दिवस तसाच बोर्ड होता. पण नंतर आमचे जे इन्चार्ज होते अनिल पाटील सर, त्यांनी मला काही दिवसानंतर फोन केला की अरे तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे, तुझं गोल्ड मेडल जस्ट हुकलेलं आहे. आणि त्याच बोर्डवर जिथे माझी विटंबना म्हणा किंवा असं काही झालं होतं, त्याच बोर्डवर मला कॉम्प्लिमेंटचा किंवा कॉंग्रॅच्युलेशनचा फार सुंदर असं मेसेज त्या तिकडे दिला. वा 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 वा. सुरभीला आता मला विचारायचं की तुमचं पहिलं बक्षीस किंवा पहिली शब्बासकी आठवते का? फ्रेंडशिप डे होता, तिसरीत वगैरे असेल मी तेव्हा. आणि त्या काकूंना न दिसता तो बेल्ट चोरायचा आहे असं आम्ही मैत्रिणींनी ठरवलं होतं. म्हणजे दुकानदार आणि दुकानदार त्या काकू होत्या, आणि त्या तिकडे बघत असतील तेव्हा पटकन असे पिंक कलरचा एक असा जाड जो मला खूप आवडला होता तो असा पूर्ण मी ती रीळ त्यांना न सांगता बॅगमध्ये टाकून घरी चोरून आणली होती. बापरे. आणि खूप आनंदात आईला असं सांगितलं होतं की ये मी याचे पैसेच दिले नाही आहेत. आणि आईने पण मला तेव्हा आई काहीच बोलले नाही मला. आणि सकाळी उठून मी आईला अजूनही फ्रेंडशिप बेल्ट बांधते, तिने पण मला बांधला. आणि मी तिला बांधल्यानंतर मला जो तो बँड आवडला होता जो मी चोरून आणला होता पिंकवाला, तो आईने माझ्या दोन्ही हाताला असा गुंडाळत होती. आई आधी मला वाटलं की ही जस्ट बांधते, तर तिने पूर्ण हातभर तो गुंडाळला आणि मला म्हणाली की आता हे पैसे घे आणि याच हाताने त्या काकूंना पैसे द्यायचे याचे. आणि मी ते पैसे दिले आणि तेव्हा त्यांनी मला त्याच्याऐवजी अजून 3 बँड्स गिफ्ट म्हणून दिल्या. आणि ते माझी पहिले बक्षीस होतं की तू प्रामाणिकपणे याचे पैसे आणून दिले आणि यानंतर असं कधी करू नको. म्हटलं नाहीच करणार ऑब्व्हियसली, पण ते छान बक्षीस. तुम्ही पैसे दिले की 3 गोष्टी मिळतात. नाही ना, आता लहानपण नाही राहिले मी, नाही तुम्हाला बक्षीस मिळालं होतं. त्यांच्या समोर तोंड वर करून उभं राहायचं एवढंच मला होतं. मी खूप अभ्यास केला आणि लकीली मला 98% मिळाले 10वीत असताना. आणि त्याच्यानंतर जेव्हा शाळेत परत बोलवतात एक प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणून, तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं. मी त्यांच्या समोर गेले, ते मला बघून फक्त हसले. आणि त्यांचं ते हसणं मला ते हवं होतं आणि त्याच्याकरता मी अशी झटत होते आणि ते मला मिळालं. वा वा वा. आता अभिराम तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही गोव्याच्या आत हे मागच्या भागात आपण सगळ्यांना सांगितलं. मग बक्षीस पहिल्यांदा मिळालं का फेणी? मी एकदा रांगोळी बघितल्या होत्या की रांगोळीमध्ये पोस्टर्स काढतात, तर मला ते शिकायचं होतं. आणि मग ते शिकण्यात बाबा म्हणाले की कॉम्पिटिशनमध्ये जाऊ, चांगलं काढतो तर जाऊ. आणि कॉम्पिटिशन जेव्हा काढायचो ना मी, तेव्हा बाबा खूप रागवायचे. अरे काय करतो हे, असं शेड कराय कळत नाही का, अरे नालायका, अरे हे ते खूप 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 रागवायचे. मला एवढा राग आला, अरे यार काय आहे. नंतर मीच प्रॅक्टिस करायचो. आणि एका वेळेला मला 4 ठिकाणी फर्स्ट प्राईज. वा. 4 ठिकाणी प्रोफेशनल लेवलला. आणि त्यामुळे माझा इंटरेस्ट या कलेमध्ये. वा. 28 तारखेला कुठे आहे तुम्ही? 28-29ला का या महिन्यात? का माझ्या घरी दिवाळीत रांगोळी करायला बोलावलं असतं, म्हणजे दिवाळी आहे ना म्हणून म्हटलं. आणि आता यानंतर आपण
पुढचा पुरस्कार देणारच आहोत, पण तत्पूर्वी हा पुरस्कार देण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे पत्रकार बरखा यांना. या. नमस्कार नमस्कार नमस्कार, मैं हूँ बरखा भट्ट और आज आप हमारे स्पेशल शो में देखेंगे कि जी मराठी के बहुत सारे कलाकार इस स्टेज पर एकत्रित हुए हैं. सबसे पहले यहाँ पे बैठे हुए शिव यानी ऋषि को मेरी भाषा आपको शायद अच्छी से समझ में आएगी, इसलिए इन्होंने मुझे यहाँ पर बुलाया है. तो शिव से मुझे ये पूछना है, आपके सीरियल में ऐसे बताया है कि आप एक महाराष्ट्रियन लड़की से शादी कर चुके हैं. असल जिंदगी में मुझे ऋषि से पूछना है, महाराष्ट्र की जनता को ऋषि से पूछना है कि क्या वो असल जिंदगी में किसी मराठी लड़की के साथ शादी करना चाहेंगे. अयो डायरेक्ट बॉम्बच टाकला त्याच्यात. नहीं, इस क्वेश्चन का जवाब शायद मुझे इस शो की जर्नी के थ्रू ही पता लगा है कि जो कल्चर, जो एक्सचेंज है, जो हम जो डिफरेंट कल्चर्स को अलग अलग डिवाइड करके रखते हैं, वो मुझे उसकी यूनिटी क्या होती है कि अलग अलग कल्चर्स मिलके भी एक अच्छा यूनियन बना सकते हैं. Exactly, इसका आपका मतलब ये है कि आप एक मराठी लड़की से शादी करने में आपको कोई दिक्कत नहीं रहेगी. दिक्कत नहीं रहेगी. यस, एग्जैक्टली माय पॉइंट. इसीलिए मैं आपका जवाब हाँ समझती हूँ. कल सुबह 11 बजे आप अपने माँ बाप को लेकर मेरे घर पर पहुँच जाइए. हेलो, सिर्फ इतना ही पूछना था. थैंक यू वेरी मच डॉक्टर साबले, उन्होंने हाँ कर दिया. 1 मिनट है. मैं चाय पर आपका इंतजार करूंगी. पर्स गळ्यात घातलेली बाई, थांब ना. वो तो पैसे छूटते हैं यहाँ पे. लक्षात घ्या, तुम्ही इधर आते वो तो हिंदी में बात करते तो आप बोले मराठी लड़की, तो आप किधर मराठी है. हाँ मग नाही, मी मराठीच आहे ना. हा, ते हिंदीच मध्ये मध्ये मी फक्त पाठ करून येते. हे कॅरेक्टर आलं की बाकी मी एकदम मराठी आहे. तुम्ही उद्या घ्या, मी म्हावरं बिवरं काय तुम्हाला पाहिजे ते खाऊ घाल. जाते मी. ते आमचे ऐश्वर मॅडम आहे, ऐश्वर मॅडम ती जी बाई होती दायगुडी बाई, त्यांचा प्रॉब्लेम झाला. ते म्हणलं ते संकर्षणला भेटायचं 2 मिनिटं, ते भेटू शकतात का दायगुडी बाई. अच्छा, त्या मध्येच नाचत होत्या त्या. हा या वय काय त्यांना भेटायचं होतं. नाचू नका ते सांडा. काय ह्या बाईने केलंय कोणाला माहिती. काय हे काय. थांबा थांबा थांबा, खायच्या आधी बघा तर काय लगेच. पालक पनीर दिसतं मला, कारण हिरवी ग्रेव्ही आणि काय आणलंय हे. थांबा. अगदी बरोबर ओळखलंय, पालक पनीर. ओहो, का पण कशासाठी आणला तुम्ही हे? अहो, यांच्या कार्यक्रमाला मी खूप पत्र पाठवली, मग पण काही यांनी मला बोलवलंच नाही ना. आम्ही सारे खवय्येमध्ये. होय काय. म्हटलं आज आता संधी मिळेल तर लगेच बनवून घेऊया आणि वाव, त्यांनी तुमच्यासाठी डिश बनवलेली आहे. आणि हे काय केलंय? हे डेकोरेशन. शक्यतो डेकोरेशन सुद्धा खायच्याच सामानाचं असतं. हो का. आमच्याकडे गणपतीमध्ये असं केलं की 2 मार्क वाढतात ना. गणपतीच्या पताक लावून डेकोरेशन नसतं करायचं वहिनी, तेच सोलाड वगैरे असे टाकून करतात. चवीदार. तुमच्यासाठी त्यांनी बनवलं. खरंच खायचंय ना. काय प्रॉब्लेम, माझ्यावर विश्वास. पनीर सह खाऊ आपण. वा, मुझे आवडलं. अप्रतिम. थँक्यू. फार सुंदर. मुलीचा फोन आलाय. वा. हॅलो डमी, माझी मुलगी. हा बोल का डमे. हा वा, फारच छान आहे. गेम आहे माझ्या खराच की काय. आवडला आवडला. हा हा, काय बोलतोस तू का. अगं मेहंदी ना, मेहंदी ह्याच्यावर ठेवली आहे फ्रीजच्या. हा, फ्रीजवर ठेवली आहे मेहंदी. मेहंदी हा मिळा. काय बोलतोस. अरे पालक पनीर. हा, मी पनीर काय मेहंदी घातलंय की काय. काय बोलतोस. थांब जरा वास घेतोय. होय मेहंदीचा. थांबा थांब जरा. हा, आवडला आवडला ना तुमका. नवीन प्रकार का नाव पण दिलं आम्ही. काय मेहंदी पनीर. मेहंदी पनीर. आवडलं का तुम्हाला हे? खूप आवडलं. नाही, आवडायलाच पाहिजे. आता कसं आपल्याला दलेर मेहंदी आवडतो, पनीर मेहंदी आवडायला काय प्रॉब्लेम.